नमस्कार मित्रांनो, मी संजय सत्तेकर. मी रामटेक विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकी संदर्भात काही 25 प्रश्न, 25 मुद्दे हे मी काल पोस्ट केले सोशल मीडियावर. आणि त्या मुद्द्यावर संबंध असा आहे की आमच्या त्या मुद्द्याशी येणाऱ्या काळात आमच्या सर्व आर्थिक परिस्थितीपासून तर सामाजिक परिस्थितीपासून सगळ्या शिक्षणापासून सगळ्या गोष्टीचा त्याचा संबंध आहे. लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत त्यांचा सगळ्याचा संबंध आहे असं आम्हाला वाटते. या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही ते मुद्दे पब्लिकली लोकांसमोर नेलेत आणि सर्व जे या विधानसभेच्या रामटेक निवडणुकीमध्ये 17 लोक उमेदवार उभे आहेत त्यांचे जे आमच्याकडे नंबर आहेत, आम्ही त्या नंबरच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेलो. 1-2 लोक सोडले असेल तर आम्ही सर्वांपर्यंत ते मुद्दे पोहोचवले आणि मला असं वाटतं त्यांनी पाहिले सुद्धा आहे. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही या मुद्द्यावर तुमची भूमिका काय स्पष्ट करा आणि स्पष्ट केलेल्या भूमिकेच्या आधारावर आम्ही लोकांना सांगू की या उमेदवाराची अशी भूमिका आहे, तुम्ही याच्याबद्दल अशा प्रकारे त्यांना समर्थन करा किंवा त्यांना मतं द्या. पण आम्ही आज 17 तारखेची जे संध्याकाळ होत आली तरी सुद्धा एकही उमेदवाराचा आम्हाला याच्यावर प्रतिसाद सकारात्मक सोडा कसल्याही प्रकारच्या भूमिका आम्हाला स्पष्ट झालेली नाही. समजा त्यांना आमच्यापर्यंत प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देण्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांनी आम्हाला न देता तुम्ही सोशल मीडियावर जाहीरपणे आपली भूमिका स्पष्ट करा, जेणेकरून आम्ही तुमच्या त्या भूमिकेला पाहून इतर मतदारसंघातील सगळ्या लोकांना सांगू की या उमेदवाराची आमच्या टाकलेल्या पोस्टवर किंवा या मुद्द्यावर अशी भूमिका आहे. परंतु जर तुम्ही अशी भूमिका नाही दाखवली तर आम्ही तुमच्या त्या बद्दल काय विचार करायचा. ते मुद्दे काय जनतेचे नाहीत का ते रामटेक क्षेत्रातील लोकांच्या जिव्हाळ्याचे नाहीत का, किंवा तुम्हाला असं वाटतं की आम्ही लोकांना फसवणूक करण्यासाठी ते मुद्दे टाकून राहिलो, राजकारण करण्यासाठी करून राहिलो, हे तुम्हाला काही त्या मुद्द्याशी घेणं देणं नाही असा आम्हाला प्रश्न पडले. तरी आम्ही आज 17 तारीख झाली, आम्ही उद्या 18 तारखेच्या सकाळपर्यंत तुमच्या त्या सगळ्या गोष्टीच्या भूमिकेच्या बद्दल वाट पाहू. जर तुमची त्या प्रकारे भूमिका नाही दिसली तर आम्ही मग येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही लोकांना आवाहन करू की तुम्ही आपल्या ह्या अशा जनप्रतिनिधीला निवडायच्या आधी ह्या लोकांची भूमिका काय ते एकदा स्पष्ट समजून घ्या आणि त्या हिशोबाने त्यांना मतदान करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.